नमस्कार. आज आपण अतिशय पौष्टिक असा एक नाचणीचा पदार्थ पाहणार आहोत. त्यासाठी आपण एका भांड्यामध्ये 1 कप नाचणी घेतलेली आहे आणि त्याचसोबत आपण 1 कप तांदूळसुद्धा घेतलेले आहेत आणि दुसऱ्या भांड्यामध्ये आपण सोला उडीद डाळ किंवा जी पांढरी उडीद डाळ असते बिना सालाची, तर ती अर्धा वाटी घेतलेली आहे आणि त्यामध्ये आपण 1 चमचा मेथ्या ह्या घालून घेतलेल्या आहे. मेथ्यामुळे छान अशी जाळी या पदार्थाला पडते. तर आपण या ठिकाणी हे धान्य जे आहे तर हे स्वच्छ धुवून घेणार आहोत. नाचणीमध्ये ती अतिशय बारीक असल्यामुळे थोडी धूळ आणि थोडा कचरा असण्याची शक्यता असते. तर ते स्वच्छ असे आपल्याला 2-3 पाण्याने धुवून घ्यायचे आहे. त्यानंतर आपण त्यामध्ये पाणी घालून त्याला जवळजवळ 12 ते 18 तासापर्यंत आपण भिजवून घेतलेलं आहे. या ठिकाणी आपण पाहू शकता की आपली नाचणी ही छान भिजलेली आहे. त्यानंतर आपल्याला ही डाळ जी आहे तर ती छान निथळून घ्यायची आहे आणि हिची बारीक पेस्ट करण्यासाठी आपण ते मिक्सरच्या पॉटमध्ये टाकणार आहोत. आणि त्यासोबत आपण थोडे पोहे घेतलेले आहे आणि ते पोहे भिजवून घेतलेले आहे. हे सुद्धा आपण यामध्ये बारीक करून घेणार आहोत. पोह्यामुळे आपली इडली जी आहे तर अतिशय सॉफ्ट अशी तयार होणार आहे. आपलं बॅटर हे खूप असं स्मूथ असं तयार झालेलं आहे. त्यानंतर त्या स्पॉटमध्ये आपण छान नाचणी जी आहे तर ती 2 भागामध्ये आपण बारीक करून घेणार आहोत आणि याचीसुद्धा आपल्याला पेस्ट करून घ्यायची आहे. यासाठी आपल्याला थोडीशी अशी ड्राय जी आहे तर ही नाचणी आधी थोडी फिरून घ्यायची आहे आणि नंतर त्यामध्ये पाणी घालून छान अशी बारीक पेस्ट त्याची तयार करून घ्यायची आहे. या ठिकाणी आपली नाचणीसुद्धा आपण यामध्ये घालून घेतलेली आहे आणि त्यानंतर आपल्याला असं सगळं बॅटर जे आहे तर ते एकजीव करून घ्यायचं आहे आणि स्मूथ असं आपलं बॅटर हे तयार झालेलं आहे. आणि याच्यावर आपल्याला झाकण ठेवून जवळजवळ 12 तासापर्यंत याला भिजत ठेवायचं आहे. या ठिकाणी 12 तासानंतर आपण उघडून पाहत आहोत तर आपलं बॅटर हे सुंदर असं तयार झालेलं आहे. छान ते फुगलेलं आहे आणि जाळीसुद्धा त्याला पडलेली आहे. तर आता हे अर्ध आपण काढून घेणार आहोत आणि ज्या वेळेला आपल्याला तो पदार्थ करायचा असतो त्यावेळेला आपल्याला त्यामध्ये मीठ घालायचं असतं. वेळेवरच आपण त्यामध्ये मीठ घालणार आहोत. आणि आता इडली पात्राला आपण थोडंसं तेल लावून घेत आहोत की जेणेकरून इडली आपली छान निघाली पाहिजे. नाचणीमध्ये कॅल्शियम, आयर्न आणि फायबरचे प्रमाण हे भरपूर असते. त्यामुळे आपल्या शरीरासाठी याचे अनेक असे फायदे आपल्याला होतात. तर फायबरमुळे आपली पचनक्रिया ही सुधारते. त्याचसोबत आपल्या कॅल्शियम, आयर्नमुळे हाडे मजबूत होतात. शुगर लेव्हल ही कंट्रोल करण्यासाठी मदत होते. त्याचसोबत ॲनिमियापासूनसुद्धा आपला बचाव ही करत असते. वजन कमी करण्यासाठी सुद्धा याची मदत होते. प्रथिने भरपूर प्रमाणात असल्यामुळे एकूणच आपलं आरोग्य त्यामुळे सुधारते. आता आपल्या बॅटरमध्ये आपण मीठ घालून घेतलेलं आहे आणि त्याला थोडं एकजीव करून घेतलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडा खायचा सोडा यामध्ये घालायचा आहे. आपण पाहू शकता अतिशय कमी असा खाण्याचा सोडा आपण या ठिकाणी वापरलेला आहे आणि त्याचसोबत आपल्याला 2 चमचे तेलसुद्धा यामध्ये घालून घ्यायचं आहे.
आणि त्या सोड्यावर आपल्याला अगदी 1 चमचा पाणी घालून घ्यायचं आहे आणि सगळं मिश्रण आपल्याला आता एकजीव करून घ्यायचं आहे. आणि लगेचच आपल्याला इडली पात्रामध्ये ते टाकून घ्यायचं आहे. तर या ठिकाणी इडली पात्राच्या ज्या वाट्या आहेत आणि एका बाजूला थोडेसे छिद्र आपल्याला दिसत आहेत, 3-3 छिद्र प्रत्येक ठिकाणी आहे. तर आपण जी दुसरी प्लेट याच्यावर ठेवणार आहोत, तर ती ठेवताना आपण ही काळजी घ्यायची आहे की ज्या ठिकाणी वाटी आहे खालची त्या ठिकाणी छिद्र येईल आणि खालचं जे छिद्र आहे तर त्याच्या ठिकाणी वाटी येईल, अशा पद्धतीने आपल्याला ते ठेवायचं आहे. त्यामुळे इडल्यांना वाफ अगदी सगळ्या बाजूने छान पद्धतीने लागेल. एका बाजूला आपण कुकरमध्ये पाणी घालून घेतलेलं आहे आणि ते छान उकळलेलं आहे आणि त्यामध्ये आपल्याला हे इडलीचं स्टँड जे आपण तयार केलेलं आहे ते ठेवून द्यायचं आहे. आणि कुकरचं झाकण लावताना आपल्याला त्याची जी रिंग आहे तर ती तशीच ठेवायची आहे आणि आपल्याला शिट्टी मात्र काढून घ्यायची आहे. आणि त्यानंतर आपल्याला 10 ते 12 मिनिटापर्यंत आपल्याला ही इडली वाफवून घ्यायची आहे. जोपर्यंत आपली इडली तयार होत आहे तोपर्यंत आपण या ठिकाणी चटणी करून घेणार आहोत. तर या ठिकाणी अगदी समप्रमाणात मी थोडेसे शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत, त्याचबरोबर खोबरं आहे, डाळवा आहे आणि थोडा अद्रकचा तुकडा घातलेला आहे आणि थोडी चिंच, त्याचसोबत कोथिंबीर आणि कोथिंबीरीच्या काड्यासुद्धा यामध्ये मी घातलेल्या आहे. त्यामुळे सुंदर असा सुगंध आपल्या चटणीला आणि येतो. त्याचसोबत आपण 2 ते 3 मिरच्या आणि कढीपत्ता आणि त्याचसोबत आपण जिरंसुद्धा यामध्ये घालून घेतलेलं आहे. जिरं, मीठ, त्याचसोबत आपण दही आणि किंचित अशी साखर आपण यामध्ये घालून याची छान अशी पेस्ट तयार करून घेणार आहोत. छान आपली आता चटणी ही तयार झालेली आहे. या ठिकाणी आपण तडका देणार आहोत चटणीला. तर त्यासाठी आपण एका कढईमध्ये तेल घेतलेलं आहे आणि तेल तापल्यानंतर त्यामध्ये आपण मोहरी, जिरं, हिंग, त्यासोबत थोडीशी त्याच ठिकाणी थोडी उडदाची डाळ मी घातलेली आहे आणि सुक्या लाल मिरच्या, कढीपत्ता टाकून हा तडका आपण मिरचीवर घालून घ्यायचा आहे. अतिशय रुचकर अशी आपली ही चटणी ही लागते. तर ही चटणी आपण इडली, डोसा किंवा उत्तप्पा यासोबतही करू शकतो. सुंदर चवीची आपली ही चटणी तयार झालेली आहे आणि रंगसुद्धा पहा त्याचा किती सुंदर आलेला आहे. तर या ठिकाणी आपला कुकर जो आहे तर तो थंड झालेला आहे. तर आपण आता याचं झाकण काढून घेणार आहोत. आणि आपल्या इडल्यासुद्धा छान तयार झालेल्या आपल्याला या ठिकाणी दिसत आहे. छान अशा त्या फुगलेल्या आहेत. पण आता ते इडली स्टँड काढून
थोडंसं किंचित थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या इडल्या काढून घ्यायच्या आहेत. छान मऊसूत आणि छान टम फुगलेल्या आपल्या ह्या इडल्या तयार आहेत. अतिशय पौष्टिक अशा ह्या नाचणीच्या इडल्या तयार झालेल्या आहेत. आणि ज्यांना नाचणी आवडत नाही तर त्यांच्यासाठी आपण यामध्ये तांदूळ, त्यासोबत उडीद डाळ वगैरे पण घालून घेतलेले आहे. नाचणी न वापरता तुम्ही नाचणीचं पीठही वापरू शकता, परंतु आपल्याला नाचणी जर टाकली तर त्यामध्ये फायबर आपल्याला मिळते, त्यामुळे आपण नाचणीचाच वापर करावा. अतिशय छान मऊ अशी इडली आपली तयार झालेली आहे. आणि जे अगदी सुरुवातीलाच नाचणी खाणार आहेत तर त्यांचीसुद्धा चव यामुळे डेव्हलप होणार आहे आणि नंतर ते सुद्धा आवडीने नाचणीचे पदार्थ खायला लागतील. तर छान चटणीसोबत आपण ही एन्जॉय करणार आहोत. आपण पाहू शकता की अतिशय सॉफ्ट अशा ह्या आपल्या इडल्या तयार झालेल्या आहेत आणि आपण त्या आता चटणीसोबत एन्जॉय करणार आहोत. तर नाचणीचं पीठ न वापरता आपण या ठिकाणी नाचणी वापरलेली आहे, त्यामुळे आपल्याला अनपॉलिश किंवा प्रक्रिया केलेली नसल्यामुळे आपल्याला शुद्ध स्वरूपात अशी ही नाचणी आपल्याला वापरता येते आणि त्याचा फायदा आपल्याला मिळतो. तर अशी माझी ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनचं बटन नक्की दाबा, त्यामुळे नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचेल. धन्यवाद.